नसरापुरातील हत्या प्रकरणी आज फैसला। भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप याकडे उभं राज्याचं लक्ष। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट। लोहगडला जाण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त। लोहगड किल्ल्यावरील जाण्यासाठी चेतनने वापरली होती दुचाकी। ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन मांजरची चर्चा। केंद्राकडून एकनाथ शिंदेंवर मोठी जबाबदारी। इतर पक्षातील लोकप्रतिनिधी रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षामध्ये वळवण्याची शक्यता। मध्य रेल्वेवर आजपासून आणखी 12 एसी लोकल। 12 सामान्य लोकलच्या जागी 12 एसी लोकल चालवणार। एसी लोकलमुळे मध्य रेल्वेवरील सर्वसामान्य प्रवाशांना बसणार फटका। मुंबईसह उपनगरामध्ये मध्यरात्री पावसाची हजेरी। रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत बरसला जोरदार पाऊस। नवी मुंबईतही मध्यरात्री मुसळधार पावसाची धुवाधार बॅटिंग। तुर्भे मॅफको मार्केट परिसरामध्ये संपूर्ण रस्त्यांवरती पाणीच पाणी। गुडघाभर पाणी साचल्यानं नालेसफाईची पोलखोल। मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट वाढणार। मुंबईतील धरणामध्ये अवघा 7% पाणी साठा शिल्लक। आज किंवा उद्या पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार। अकोला जिल्ह्यातील पातूर शहरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती। अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। जळगावच्या रावेर शहरामध्ये मुसळधार पाऊस। नागशिरा नदीला पूरच पूर। घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं नुकसान। नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्याची दहशत। गोंदे गावात द्राक्ष बागेमध्ये फिरला बिबट्या। शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचं वन विभागाचं आवाहन। वन डे वर्ल्ड कप विजेते T20 वर्ल्ड कप मध्ये साखळी फेरीमध्येच गारद, तर ऑस्ट्रेलियाचा भारतावरती शानदार विजय। बेन स्ट्रोकचा कसोटी क्रिकेटला रामराम। स्ट्रोकच्या अचानक निवृत्तीच्या घोषणेमुळे चाहते आवाज। आयर्लंडचा भारतावरती ऐतिहासिक मालिका विजय। अवघ्या एका धावेनं जिंकला सामना। श्रेयस गंभीरच्या नेतृत्वामध्ये ओढवली नामुष्की।